वेलकम स्टुडंट. बघा, आजच्या लेक्चरमध्ये आपण PYQ क्वेश्चन्स डिस्कस करणार आहोत. बघा, आयोडीन, किटोन आणि कार्बोक्सिलिक ऍसिडचे फर्स्ट क्वेश्चन काय दिला बघा आपल्याला. या ठिकाणी सांगितलंय फर्स्ट क्वेश्चन मध्ये ग्रिग्नार्ड रिएजंट जो आहे त्या ग्रिग्नार्ड रिएजंटचं कार्बोक्सिलेशन केलं. म्हणजे हा ग्रिग्नार्ड रिएजंट आहे RMgX, बरोबर. हा रिॲक्ट केलाय कार्बन डायऑक्साईड सोबत. बघा, सी डबल बॉन्ड O कार्बन डायऑक्साईडचं स्ट्रक्चर आहे आणि सी डबल बॉन्ड. ठीक आहे. इन प्रेझेन्स ऑफ कॅटलिस्ट काय सांगितलं त्यांनी, ड्राय इथर हा आपला कॅटलिस्ट. ज्या ज्या वेळेस ग्रिग्नार रिएजंट असेल त्या वेळेस कॅटलिस्ट कोणता यूज करणार आहेत आपण, ड्राय इथर. चला मग आता जेव्हा ग्रिग्नार रिएजंट याच्यासोबत रिॲक्ट होतो तर हा जो पाय बॉन्ड आहे कार्बन डायऑक्साईडचा तो काय होईना, ब्रेक होणार. म्हणजे या ऑक्सिजन वरती चार्ज कोणता असणार, मायनस येणार आणि ह्या कार्बन डायऑक्साईड मध्ये कार्बन आहे जो त्याच्यावरती कोणता चार्ज येणार, प्लस. या ठिकाणी ग्रिग्नार रिएजंट मधला हा जो अल्काइल ग्रुप आणि मॅग्नेशियम आहे हा बॉन्ड ब्रेक होतो. हा बॉन्ड ब्रेक झाल्यानंतर हा मॅग्नेशियम मेटल आहे त्यामुळे याच्यावरती चार्ज कोणता असणार, प्लस असणार. आणि हा जो अल्काइल ग्रुप आहे त्यावरती चार्ज कोणता, मायनस चार्ज असणार. आता बघा बरं, या कार्बन डायऑक्साईड वरती ग्रिग्नार रिएजंट जो आहे कोण कशावरती अटॅक करत, तर हा O मायनस जो आहे कार्बन डायऑक्साईडचा तो अटॅक करेल कशावरती, ग्रिग्नार रिएजंटच्या मॅग्नेशियम म्हणजे पॉझिटिव्ह पार्टवर. आणि हा R मायनस जो आहे ग्रिग्नार रिएजंटचा तो अटॅक करणार कशावरती, कार्बोनिल कार्बन कोणाचा, कार्बन डायऑक्साईडचा, असं म्हटलं तरी चालेल. आता या ठिकाणी बघा, मग आता एक कॉम्प्लेक्स तयार होतो. बघा इथं कोणता कॉम्प्लेक्स तयार होतो तुम्हाला माहिती आहे. ग्रिग्नार रिएजंट जर आपण रिॲक्ट केला कोणत्याही आयडेट सोबत केला, किटोन सोबत केला तर पहिला कॉम्प्लेक्स तयार होतो कोणता, Mg कॉम्प्लेक्स. आता या साईडला R ग्रुप येतोय, या साईडला या ठिकाणी C डबल बॉन्ड O, या साईडला येणार आहे सिंगल बॉन्ड O आणि ह्या ऑप्शन वरती अटॅक करून टाकून Mgx लिहा. चला, तर या कॉम्प्लेक्सला आपण काय म्हणतो, Mg कॉम्प्लेक्स. आणि हाच क्वेश्चन आपल्याला विचारलेला आहे. काय म्हटलं की क्वेश्चन मध्ये हा जो Y आहे हा Y काय असेल हा विचारला क्वेश्चन. आपल्याला तीच ओळखायचं आहे. बघा बरं, मग ऑप्शन मध्ये R सिंगल बॉन्ड CO. बघा R सिंगल बॉन्ड ऑप्शन बी मध्ये दिसतंय. बघा R आहे सिंगल बॉन्ड C आणि इथे काय डबल बॉन्ड O आणि पुन्हा समोर सिंगल बॉन्ड O आणि इकडे काय आहे Mgx. म्हणजे दोन ऑक्सिजन आहे, एक कार्बन आहे, एक अल्काइल ग्रुप आहे आणि एक काय आहे, हॅलोजन. म्हणजे Y आपल्याला या ठिकाणी मिळाला कोणता, Mg कॉम्प्लेक्स ऑप्शन बी. आणि फर्दर म्हटलंय की जर तुम्ही ह्या Mg कॉम्प्लेक्सचा ऍसिड हायड्रोलिसिस केलं म्हणजे H2 ची ऍडिशन केली, H2 ची ऍडिशन केली ऍसिडिक मीडियम मध्ये म्हणजे काय H प्लस आणि OH ची ऍडिशन केली तुम्ही याच्यामध्ये. मग आता याच्यामध्ये H प्लस आणि OH ची ऍडिशन केल्यानंतर काय भेटतंय, कार्बोक्सिलिक ऍसिड भेटतंय. ठीक आहे, इथे दिलंय त्यांनी हा कार्बोक्सिलिक ऍसिड भेटतो. आता याच्यामध्ये बघा Mg आणि हा O हा बॉन्ड काय होणार, याच्यामधला ब्रेक होणार. मग मॅग्नेशियम वरती पुन्हा चार्ज कोणता, प्लस. या ऑक्सिजन वरती कोणता चार्ज, मायनस. वॉटर मधला H प्लस जो आहे तो कशा कोणाकडे अट्रॅक्ट होणार आहे, ह्या O मायनस कडे. आणि OH मायनस जो आहे वॉटर मधला तो अटॅक करेल कशावरती, Mg वरती. आता काय फॉर्म होतं बघा या ठिकाणी, हा R सिंगल बॉन्ड C डबल बॉन्ड O सिंगल बॉन्ड, या ठिकाणी मिळेल तुम्हाला OH आणि इकडे मिळेल काय, मॅग्नेशियम हॅलोहायड्रॉक्साईड. ठीक आहे, मॅग्नेशियम हॅलो काय म्हणतात तुम्ही त्याला, हायड्रॉक्साईड. हा कॉम्प्लेक्स म्हणजे हा कंपाऊंड भेटतो आपल्याला. चला, पण आपल्याला कार्बोक्सिलिक ऍसिड भेटतो हे नाही विचारलं, की ऑलरेडी क्वेश्चन मध्ये दिलेला होता कार्बोक्सिलिक ऍसिड. आपल्याला विचारलं होतं Mg कॉम्प्लेक्स कोणता असेल. Mg कॉम्प्लेक्स आपण सांगितलं ऑप्शन बी मध्ये. ठीक आहे, राईट. ही तर या क्वेश्चन नंबर 1 ची रिॲक्शन झाली. आता नेक्स्ट क्वेश्चन बघा, नेक्स्ट क्वेश्चन कोणता दिलाय आपल्याला बघा. नेक्स्ट क्वेश्चन आहे याच्यामध्ये गिवन बिलो आर टू स्टेटमेंट. म्हणजे तुम्हाला दोन स्टेटमेंट दिलीत बघा इथं या ठिकाणी. बघा दोन स्टेटमेंट. स्टेटमेंट फर्स्ट जे आहे ते तुम्ही वाचा. बघा काय दिलंय स्टेटमेंट फर्स्ट. स्टेटमेंट फर्स्ट मध्ये दिलंय द बॉइलिंग पॉइंट ऑफ aldehyde and ketone are higher than hydrocarbons of comparable molecular mass because of weak molecular association. बघा बरं, इथं काय तुम्हाला थोडासा डाऊट वाटतो बघा. वीक मॉलिक्युलर असोसिएशन म्हटलं aldehyde आणि कीटोन मध्ये. वीक मॉलिक्युलर असोसिएशन ऑफ aldehyde and ketone ड्यू टू डायपोल डायपोल इंटरॅक्शन. ही स्टेटमेंट फर्स्ट दिला त्यांनी. ठीक आहे. स्टेटमेंट
सेकंड काय दिलंय बघा बरं, स्टेटमेंट सेकंड, द बॉइलिंग पॉइंट ऑफ अल्डिहाइड अँड कीटोन आर लोअर दॅन अल्कोहोल of similar molecular mass due to the absence of hydrogen bonding. In the light of the above statement, choose the most appropriate answer from the option given below. हे ऑप्शन दिलेत आता याच्यामध्ये कोणकोणते ऑप्शन दिलेत बघा तुम्ही. कोणता ऑप्शन दिलाय, फर्स्ट स्टेटमेंट 1 इज करेक्ट आणि स्टेटमेंट 1 इज इनकरेक्ट, बरोबर, आणि स्टेटमेंट सेकंड इज करेक्ट असं म्हटलं. बी मध्ये काय म्हटलं, स्टेटमेंट 1 अँड स्टेटमेंट 2 बोथ आर काय म्हटलं, करेक्ट म्हटलं. सी मध्ये काय म्हटलं, बोथ स्टेटमेंट 1 अँड इनकरेक्ट, आणि तिकडे काय म्हटलंय, फर्स्ट करेक्ट आहे, सेकंड इनकरेक्ट. कोणताही बघा, पुन्हा एकदा रीड करा. आता हा क्वेश्चन तुम्हाला व्यवस्थित रीड केल्यानंतर लक्षात येईल. काय म्हटलं, बॉइलिंग पॉइंट ऑफ अल्डिहाइड कीटोन आर हायर दॅन हायड्रोकार्बन्स ऑफ कंपेरेबल मॉलिक्युलर मास बिकॉज weak molecular association in aldehydes and ketones due to dipole-dipole interaction. Yes, म्हणजे बॉइलिंग पॉइंट अल्डिहाइड आणि कीटोन मध्ये मॅक्झिमम भेटतो आपल्याला कोणापेक्षा, अल्डिहाइड आणि कीटोन मध्ये मॅक्झिमम भेटतो कोणापेक्षा, हायड्रोकार्बन पेक्षा. म्हणजे बोथ स्टेटमेंट, फर्स्ट स्टेटमेंट आणि स्टेटमेंट सेकंड बोथ आर जे आहे ते करेक्ट, बरोबर. फर्स्ट स्टेटमेंट आणि सेकंड स्टेटमेंट दोन्ही स्टेटमेंट जे आहे ते कसे क्लिअर, म्हणजे करेक्ट आहे. ऑप्शन आपल्याला कोणतं मिळेल याच्यामध्ये, बी ऑप्शन. चला नेक्स्ट क्वेश्चन बघा. आता याच्यानंतरचा क्वेश्चन आपल्याला डिस्कस करायचा याच्यामध्ये कोणता आहे, मॅच लिस्ट फर्स्ट अँड लिस्ट सेकंड. बघा फर्स्ट लिस्ट मध्ये काय दिलंय, सायनोहायड्रिन. आता अल्डिहाइड आणि कीटोनची रिएक्शन तुम्ही सायनोहायड्रिन वरती करता. सायनोहायड्रिन म्हणजे कोण, हायड्रोजन सायनाइडची रिएक्शन करायची तुम्हाला कोणासोबत, अल्डिहाइड आणि कीटोन सोबत, बरोबर. समजा हा हायड्रोजन सायनाइड, इथंच करूया आपण रिएक्शन, हा हायड्रोजन सायनाइड आहे. या हायड्रोजन सायनाइडची रिएक्शन तुम्ही सपोज केली कोणासोबत, अल्डिहाइड सोबत, सी डबल बॉन्ड ओ सिंगल बॉन्ड एच. आता या ठिकाणी काय फॉर्म होईल सांगा बरं तुम्ही. इथं एच वरती कोणता चार्ज आहे, प्लस चार्ज आहे. सायनाइड वरती कोणता चार्ज आहे, मायनस आहे. अल्डिहाइड मध्ये कार्बोनिल ऑप्शन वरती मायनस चार्ज आणि कार्बोनिल कार्बन वरती प्लस चार्ज. अल्डिहाइड पुन्हा करा स्ट्रक्चर, आर सिंगल बॉन्ड सी डबल बॉन्ड ओ, इकडे करा खाली वाटेल, ठीक आहे. इथं आपण रिएक्शन आर सिंगल बॉन्ड सी डबल बॉन्ड ओ सिंगल बॉन्ड एच रिएक्ट केला आपण कोणासोबत, एस सी एन एच प्लस आहे, सी एन मायनस आहे. एच प्लस कोणावर अटॅक करणार, या ऑक्सिजन वरती. सायनाइड कोणावर अटॅक करणार, कार्बोनिल कार्बन वरती. काय फॉर्म होईल सांगा, सायनोहायड्रिन, आर सिंगल बॉन्ड सी, इथं ओ चा काय होतो, ओ एच होतो, या ठिकाणी एच आणि याच ठिकाणी कोण येणार आहे, सायनाइड येणार. यालाच म्हणतात सायनोहायड्रिन. अल्डिहाइड सायनोहायड्रिन म्हणजे काय सांगितलं, की सायनोहायड्रिन आपल्याला केव्हा भेटेल, जेव्हा तुम्ही या सायनोहायड्रिन किंवा सायनाइडची रिएक्शन कोणासोबत करतात, अल्डिहाइड सोबत, किंवा तुम्हाला प्रोडक्ट भेटणार आहे कोणता, सायनोहायड्रिन. म्हणजे फर्स्ट जे आहे त्याचा आन्सर काय आहे, 4 नंबर आहे. आता फर्स्ट 4 नंबर ऑप्शन मध्ये फक्त ए मध्येच दिलंय, त्याच्यावरूनच आपण लक्षात येतं की आपला आन्सर जे आहे ऑप्शन कोणतं, फर्स्ट आहे. काय एच ऑप्शन काय 4 आहे. ऍसिटल, ऍसिटल केव्हा भेटतं सांगा बरं, जेव्हा आपण अल्डिहाइड आणि कीटोनची रिएक्शन कोणासोबत करतो, अल्कोहोल सोबत करतो, त्यावेळेस आपल्याला ऍसिटल भेटतं. बघा बीचा आन्सर काय आहे, थर्ड आहे. हा बी आहे आणि त्याचा आन्सर या ठिकाणी थर्ड आहे. चला चीप बेस केव्हा भेटतो बरं, चीप बेस अमाइनची रिएक्शन आपण अल्डिहाइड आणि कीटोन सोबत करतो तेव्हा आपल्याला प्रोडक्ट चीप बेस भेटतो, म्हणजे सी ऑप्शन सेकंड आहे. आणि ऑक्साईड केव्हा भेटतो, जेव्हा आपण हायड्रॉक्सिल अमाइनची रिएक्शन अल्डिहाइड किंवा कीटोन सोबत करतो तेव्हा आपल्याला काय भेटतं, ऑक्साईड भेटतो. म्हणजे ऑप्शन आपल्याला कोणते मिळेल, ए मिळेल. चला त्यानंतरचा नेक्स्ट क्वेश्चन बघा, 4 नंबरचा क्वेश्चन आहे. पुढच्या स्लाइड मध्ये सुद्धा आहे हा 4 नंबरचा क्वेश्चन, आपण तिथे बघू डिटेलला. बघा 4 नंबर काय, 4 नंबर क्वेश्चन मध्ये which of the following is not formed when acetone react with 2-pentanone in presence of dilute NaOH followed by heating. बघा काय म्हटलं, या ठिकाणी ऍसिटोनला रिॲक्ट करायचं तुम्हाला 2-pentanone, म्हणजे एक तुमचा जो रिॲक्टंट आहे एक तो कोणता आहे, ऍसिटोन आहे, आणि दुसरा जो आहे तो कोणता आहे, 2-pentanone आहे. एक ऍसिटोन आणि दुसरा कोणता, 2-pentanone. बघा ऍसिटोन एक आणि 2-pentanone. मग ऍसिटोन हा
गेलो आपण. ऍसिटोनची रिॲक्शन आता पहिला ऍसिटोन आणि कोण आहे टू पेंटॅनॉन म्हणजे क्रॉस आल्डॉप कंडेन्सेशन आहे. कोणता आल्डॉप कंडेन्सेशन आहे क्रॉस आल्डॉप कंडेन्सेशन रिॲक्शन. बघा आता ही रिॲक्शन कशी सॉल्व्ह करसाल तुम्ही ही रिॲक्शन सॉल्व्ह करसाल कशी. किती नंबरचा क्वेश्चन होता आपला हा इथे हा इथे 4 नंबर. चला हा तर तुम्हाला ऍसिटोन आणि टू पेंटॅनोन यांची रिॲक्शन केल्यानंतर कोणता प्रोडक्ट फॉर्म होत नाही असा क्वेश्चन विचारला बरोबर. मग आता आपल्याला काय करावं लागेल फर्स्ट प्रोडक्ट जो दिसतोय ऑप्शन ए मध्ये दिसतंय ना तुम्हाला ऑप्शन ए मध्ये. ऑप्शन ए मध्ये तुम्हाला या ठिकाणी काय दिसतंय बघा ऑप्शन ए मध्ये. ऑप्शन ए मध्ये तुम्हाला क्रॉस कंडेन्सेशनचा प्रोडक्ट दिसतोय म्हणजे क्रॉस आल्डर कंडेन्सेशनचा प्रोडक्ट दिसतोय. पण तो क्रॉस आल्डर कंडेन्सेशनचा प्रोडक्ट जो आहे तो कोणता आहे बघा. बघायचा तुम्ही समजा काय घेतला ऍसिटोन घेतला या साईडला काय घेतला ऍसिटोन घेतला ऍसिटोन हा ऍसिटोन काय फॉर्म्युला CH3 सिंगल बॉन्ड C डबल बॉन्ड टू सिंगल बॉन्ड CS हा ऍसिटोन. याच्यासोबत तुम्ही रिॲक्शन केली टू पेंटॅनोनची. टू पेंटॅनोन म्हटल्यानंतर CH3 सिंगल बॉन्ड CH2 सिंगल बॉन्ड CH2 सिंगल बॉन्ड C डबल बॉन्ड O सिंगल बॉन्ड CH3. चला 1 2 3 4 5 टू पेंटॅनोन. आता काय करणार तुम्ही याचा अल्फा हायड्रोजन याला अल्फा कार्बन आहे बरोबर. हे अल्फा कार्बन अटॅच असणारा कोण आहे हा अल्फा हायड्रोजन. अल्फा हायड्रोजनचा अटॅक तुम्ही कशावर करणार फर्स्ट ऍसिटोनच्या कार्बोनिल ऑक्सिजनवर बरोबर. आणि अल्फा कार्बन जो आहे तो अटॅक करेल कशावरती आपल्या ह्या कार्बोनिल कार्बनवरती ऍसिटोनच्या कार्बोनिल कार्बनवरती. तुम्हाला प्रोडक्ट जो आहे तो बीटा हायड्रॉक्सी काय भेटेल डायल्यूट एनएच घेणार आहात तुम्ही या ठिकाणी. प्रोडक्ट कोणता भेटेल तुम्हाला हा भेटेल प्रोडक्ट फर्स्ट ऑप्शन मला तुम्ही चेक करून पहा हा क्वेश्चन ठीक आहे. इथं ऑप्शन तुम्हाला हे भेटेल. चला दुसरा आता दुसरा ऑप्शन बी मध्ये बघा काय दिले. ऑप्शन बी मध्ये काय आहे ऑप्शन बी मध्ये. ऑप्शन बी मध्ये या ठिकाणी सांगितलं आहे ऍसिटोन. दोन्ही तुम्ही काय करा ऍसिटोनचे मॉलिक्यूल घ्या बघा बरं. दोन्ही जर ऍसिटोन मॉलिक्यूल घेतलं तुम्ही फर्स्ट सुद्धा ऍसिटोन आहे म्हणजे सेल्फ आयडॉल कंडेन्सेशन करायचं तुम्हाला या ठिकाणी. कोणतं आयडॉल कंडेन्सेशन करायचं आहे सेल्फ आयडॉल कंडेन्सेशन. बघा इथे पण तुम्ही काय घेतला ऍसिटोन घेतला हा CH3 सिंगल बॉन्ड C डबल बॉन्ड O सिंगल बॉन्ड CH3 आणि दुसरा पण तुम्ही ऍसिटोनच घेतला H प्लस CH2 सिंगल बॉन्ड C डबल बॉन्ड O सिंगल बॉन्ड CH3. आता हा अल्फा जो हायड्रोजन दिसतोय तुम्हाला तो अटॅक करणार पहिल्या ऍसिटोनच्या ऑक्सिजनवरती आणि हा अनायन फॉर्म होतो ना या ठिकाणी. तर हा अनायन अटॅक करणार आहे पहिला जो ऍसिटोन आहे त्याच्या कार्बोनिल कार्बनवरती. तुम्हाला ऑप्शन बी मधला प्रोडक्ट भेटणार बघा तुम्ही 1 2 3 4 5 6 कार्बन असणार ठीक आहे. नेक्स्ट आता बघा नेक्स्ट बघा नेक्स्ट ऑप्शन सी मध्ये काय दिलं. ऑप्शन सी मध्ये तुम्हाला हा प्रोडक्ट ठीक आहे. ऑप्शन सी मधलं तर ऑप्शन सी मध्ये बघा बरं ब्रँच या ठिकाणी किती आहे. ब्रँच या ठिकाणी किती आहे या ठिकाणी एक ब्रँच आहे आणि या ठिकाणी एक ब्रँच. म्हणजे ऑप्शन सी मधला जो प्रोडक्ट आहे जर तुम्ही क्रॉस आर्डर कंडेन्सेशन जरी करत असाल तर तुम्हाला या ठिकाणी फक्त काय भेटणार एकच ब्रँच भेटणार. तुम्हाला 2 ब्रँच भेटणार ठीक आहे. परत आणखी तुम्ही टोटल कार्बन काउंट करा आणखी एक हिंट बघा 1 2 3 4 5 6 7 8 9 आणि किती कार्बन 10 कार्बन.
आता तुम्ही तिकडे जर पाहिलं तर ऍसिटोन आहे, कोण आहे, ऍसिटोन आहे, बरोबर. तर या ठिकाणी मग हा जो प्रोडक्ट आहे सी चा प्रोडक्ट तुम्हाला भेटणार. आता तुम्ही परत काय करा, हा डी ऑप्शन मध्ये काय करतात, हा 2 पेंटॅनोन जो आहे, 2 पेंटॅनोन CH3 CH2 CH2 C डबल बॉन्ड O सिंगल बॉन्ड काय CH3, हा 2 पेंटॅनोन. या 2 पेंटॅनोन वरती अल्फा हायड्रोजन जो आहे तो अल्फा हायड्रोजन कोणाचा घेसाल तुम्ही, ऍसिटोनचा घेताल. अल्फा हायड्रोजन कोणाचा घेतात, ऍसिटोनचा. आणि मग तुम्ही याच्यावरती हा H प्लस याच्यावरती अटॅक करतात, बरोबर. आणि हा कार्ब अनायॉन जो दिसतोय तुम्हाला हा मायनस चार्ज बघा तो अटॅक करताल कार्बोनिल कार्बन. आणि मग या ठिकाणी डायल्यूट एनओएच रिएक्शन केली तुम्ही, या ठिकाणी कोणाची रिएक्शन केली, डायल्यूट एनओएच. तर प्रोडक्ट बघा ना तुम्हाला कोणता भेटतो, किती कार्बन दिसत आहेत बघा इथं, CH3 सिंगल बॉन्ड CH2 सिंगल बॉन्ड CH2 सिंगल बॉन्ड C, या ठिकाणी काय असेल OH. या ठिकाणी इथे ब्रँच मिळेल बघा तुम्हाला, इथं CH3 आहे. आणि या ठिकाणी अटॅक सेकंड ऍसिटोनचा CH2 सिंगल बॉन्ड C डबल बॉन्ड O सिंगल बॉन्ड, या ठिकाणी काय असेल CH3 झालं. मग आता काय होणार, इथला अल्फा हायड्रोजन आणि हा OH काय रिलीज होणार याच्यामधनं, H2 रिलीज होणार. तुम्ही नंतर रिॲक्शन करा. म्हणजे इथं काय म्हणतो आपण याला, कंडेन्सेशन म्हणतो याला आपण. आता इथं OH आणि हा अल्फा हायड्रोजन यांच्यामधनं काय रिलीज होणार, H2 रिलीज होणार, डिहायड्रेशन होणार, डिहायड्रेशन होणार त्याचं. आणि मग या ठिकाणी मिळणार आहे तुम्हाला काय, अल्फा बीटा अनसॅच्युरेटेड कीटोन. अल्फा बीटा अनसॅच्युरेटेड कीटोन कुठे आहे बघा इथं, हा कीटोन फंक्शन ग्रुप, इथं अल्फा कार्बन आणि हा कोण आहे, बीटा कार्बन. अल्फा आणि बीटा कार्बन मध्ये डबल बॉन्ड म्हणजे अनसॅच्युरेशन आहे. म्हणजे ऑप्शन डी सुद्धा ह्या क्रॉस ऑर्डर कंडेन्सेशनचा प्रोडक्ट आहे. फक्त आणि फक्त कोणतं ऑप्शन नाही की ज्याच्यामध्ये आपल्याला ऑर्डर कंडेन्सेशन मध्ये हा प्रोडक्ट भेटणे, तो म्हणजे कोणता, सी ऑप्शन. तर रिॲक्शन करणं आहे बघा तुम्हाला, ठीक आहे. पहिल्या ऑप्शन मध्ये कोणासोबत रिॲक्शन करायची, दुसऱ्या ऑप्शन मध्ये कोणासोबत रिॲक्शन करायची, हे तुमच्या लक्षात आलं पाहिजे. 5 नंबरचा क्वेश्चन बघा. या ठिकाणी तुम्हाला सोडियम सॉल्ट ऑफ प्रोपॅनोइक ऍसिड दिला, सोडियम सॉल्ट ऑफ काय दिलेला आहे, प्रोपॅनोइक ऍसिड हा दिला तुम्हाला, सोडियम सॉल्ट ऑफ प्रोपॅनोइक ऍसिड. त्याची रिॲक्शन करायची तुम्हाला, सोडियम हायड्रॉक्साईड ने क्वेश्चन मार्क दिला आहे. आणि काय फॉर्म करतोय, अल्केन तयार करतो, हायड्रोकार्बन्स तयार होतो इथं, अल्केन. अल्केन म्हणजे कोणता अल्केन आहे, हा इथेन आहे. कोण आहे, हा इथेन, सोडियम कार्बोनेट. तर NaOH प्लस CO तुम्हाला घ्यायचा या ठिकाणी. म्हणजे या रिॲक्शन मध्ये तुम्हाला सोडियम हायड्रॉक्साईडच्या प्लस दिले, क्वेश्चन मार्क दिले, इथं कोण असेल सोडियम हायड्रॉक्साईड सोबत. तर त्या ठिकाणी ही रिॲक्शन जी आहे कार्बोक्सिलिक ऍसिडचं, तुम्ही जेव्हा काय करता, डिकार्बोक्सिलेशन करतात त्यावेळेस तुम्ही त्या रिॲक्शनला कोणती रिॲक्शन म्हणतात, सोडा लाईम केस. मग सोडा लाईम केस मध्ये तुम्ही वापरता काय, रिएजंट कोणतं वापरता, सोडियम हायड्रॉक्साईड एक वापरता आणि त्याच्यासोबत प्लस कोण वापरता, आणखी कॅल्शियम ऑक्साईड वापरता. म्हणजे ऑप्शन सोडा लाईम टेस्ट मध्ये सोडियम हायड्रॉक्साईड आणि कॅल्शियम ऑक्साईड आहे. तर ही कार्बोक्सिलिक ऍसिडचं काय करण्यासाठी, डिकार्बोक्सिलेशन. डिकार्बोक्सिलेशन म्हणजे काय, रिमूव्हल ऑफ कार्बन डायऑक्साईड, रिमूव्हल ऑफ काय, कार्बन डायऑक्साईड. हा कार्बन डायऑक्साईड आहे ना एवढा, हा एवढा पार्ट तुम्हाला रिमूव्ह करायचा आणि त्याच्यापासून काय तयार करायचं, अल्केन तयार करायचं. तर हा 5th नंबरचा क्वेश्चन होता आपला, CaO त्याचा ऑप्शन आहे. चला पुढे. आता इथं तुम्हाला करेक्ट मॅच विचारलंय, इकडे एक कॉलम दिलाय, इकडे लिस्ट दिली आहे तुम्हाला, या साईडला रिॲक्शन्स दिल्यात आणि इकडं विचारलंय की ही रिॲक्शन कोणती नेमिंग रिॲक्शन, म्हणजे नेमिंग रिॲक्शन नाव दिलंय केमिकल रिॲक्शनचं आणि इकडे रिॲक्शन दिल्यात. बघा बरं, ही जी रिॲक्शन आहे फर्स्ट कोणती दिसते तुम्हाला, बेंझिन आहे. आणि बेंझिनची रिॲक्शन तुम्ही कोणासोबत करतात, CO प्लस HCl. सांगा ही रिॲक्शन कोणती आहे, तुम्हाला काय वाटतं, बेंझिन रिॲक्ट विथ CO आणि HCl, कोणती रिॲक्शन आहे. आता या ठिकाणी CO आणि HCl पासून फॉर्मिल क्लोराईड तयार होतो, मग लिव्हिंग ग्रुप या बेंझिनचा H प्लस आणि Cl रिलीज होतो आणि कार्बोनिल ग्रुप जो आहे तो अटॅक होतो. दॅट रिॲक्शन इज कॉल्ड, त्या रिॲक्शनला कोणती रिॲक्शन म्हटलेलं आहे आपण, गेटरमॅन अँड कोच रिॲक्शन. म्हणजे फर्स्ट जे ऑप्शन आहे त्याची जोडी काय असेल सांगा, गेटरमॅन अँड कोच. नेक्स्ट बघा बरं, कोण आहे, हा मिथाइल कीटोन दिसतोय तुम्हाला, हा मिथाइल ग्रुप आणि इकडे आर ग्रुप कोणताही असेल म्हणजे याला तुम्ही काय म्हणता, मिथाइल कीटोन म्हणता, ठीक आहे. मग आता हा मिथाइल कीटोन जो आहे, मिथाइल कीटोन आणि सोडियम हायपो हालाइड याची रिॲक्शन आहे. म्हणजे हायपो हालाइड कसा फॉर्म होतो तुम्हाला मी सांगितलं, कोणासोबत रिॲक्शन करता तुम्ही, NaOH ची रिॲक्शन तुम्ही कोणासोबत करता, हॅलोजन सोबत करता. NaOH हॅलोजन आणि मिथाइल कीटोन असेल तर या रिॲक्शनला कोणती रिॲक्शन म्हणतात, हॅलोफॉर्म टेस्ट म्हणतात. कारण या ठिकाणी तुम्हाला काय भेटलं, हा ह्या मिथाइल कीटोनचं ऑक्सिडेशन होऊन
कार्बोक्सिलिक ऍसिड भेटतं, बरोबर. सोडियम सॉल्ट ऑफ काय भेटतो इथं, कार्बोक्सिलिक ऍसिड भेटतो. आणि प्लस दुसरा भेटतो येलो प्रिसिपिटेट CH3, कोणता, हॅलो फॉर्म. त्याला हॅलो फॉर्म म्हणतात. म्हणजे ही सेकंड नंबर बी आहे, त्याचा काय ऑप्शन आहे, थर्ड, म्हणजे हॅलो फॉर्म रिएक्शन. चला पुढे अल्कोहोल आणि कार्बोक्सिलिक ऍसिड. अल्कोहोल आणि कार्बोक्सिलिक ऍसिडची रिएक्शन केल्यानंतर इस्टर फॉर्म होतं. मग या रिएक्शनला तुम्ही कोणती रिएक्शन म्हणता, इस्टरिफिकेशन. ही ऑप्शन आहे सी चा फोर्थ नंबर. आणि राहिलं काय, अल्फा अल्फा हॅलोजिनेशन ऑफ कार्बोक्सिलिक ऍसिड म्हणतो आपण. इथं रेड पी घेतला आणि अल्फा हॅलोजिनेशन केलं, म्हणजे कार्बोक्सिलिक ऍसिडचा जो अल्फा कार्बन आहे, त्या अल्फा कार्बनला जो अल्फा हायड्रोजन आयटम आहे तो रिप्लेस करायचा आणि त्या ठिकाणी इथला जो हॅलोजन आहे तो काय करायचा, अटॅच करायचा. दॅट रिएक्शन इज कॉल्ड, त्या रिएक्शनला कोणती रिएक्शन म्हटलेलं आहे, हे होलार्ड रिएक्शन. म्हणजे ही जी जोडी आहे, बीचा ऑप्शन जे आहे, बीचा ऑप्शन काय असणार, फर्स्ट असणार. ठीक आहे. चला मग आता एचा ऑप्शन काय सांगितलं आपण, ए इथं दिलाय तुम्हाला, हा एचा ऑप्शन काय आहे, सेकंड नंबर आहे. एचा ऑप्शन सेकंड कुठे आहे, ऑप्शन सी मध्ये झालं. म्हणजे ऑप्शन सी सेकंड, बाकी कुठंच एला सेकंड नाहीये, म्हणजे ऑप्शन आपलं सी. ऑलरेडी आपण या बी सी आणि डी चाही काय केलेलं आहे, कॉलम मॅच केलेला आहे, लिस्ट मॅच केलेली आहे. ठीक आहे. मला हा 6 नंबरचा क्वेश्चन होता. चला पुढे, रिएक्शन बिटवीन बेन्झाइड आणि ऍसिटोफिनॉल. बघा काय म्हटलं, बेन्झाइड आणि ऍसिटोफिनॉल. आणि दुसरे आहे कोणती, ऍसिटोफिनॉल. आता बेन्झाइड म्हटलं की तुम्हाला माहिती आहे बेन्झाइडचं स्ट्रक्चर कसं, हा बेन्झाइड बेंझिन रिंग असणार आहे आणि ह्या बेंझिन रिंग वरती सी डबल बॉन्ड ओ सिंगल बॉन्ड काय हा ग्रुप असणार. आणि ऍसिटोफिनॉल ही माहिती आहे तुम्हाला, बरोबर की. ऍसिटोफिनॉल बेंझिन रिंग आहे, या साईडला सी डबल बॉन्ड ओ आणि या साईडला आहे काय, सिंगल बॉन्ड CH, याला ऍसिटोफिनॉल म्हणतात. आता नुसतं जर दोन्ही बेन्झाइड जर दिलं असतं तर आपण म्हटलं असतं कॅनिझोरोड रिएक्शन, बरोबर की नाही, राईट. दुसरा, आता एक बेन्झाइड आणि दुसरा फॉर्माल्डिहाइड दिला असतं तर आपण म्हटलं असतं की क्रॉस कॅनिझोरोड रिएक्शन. पण तसं नाहीये, दोन्ही बेन्झाइड नाही, एक बेन्झाइड आणि दुसरा फॉर्माल्डिहाइड नाही, म्हणजे ऑप्शन ए पण नसणार आहे कॅनिझोरोड, क्रॉस कॅनिझोरोडही नसणार आहे. क्रॉस आल्डिहाइड कंडेन्सेशन होऊ शकतं का, बघा बरं. क्रॉस आल्डिहाइड कंडेन्सेशन होऊ शकतं. दोन डिफरंट आल्डिहाइड घेतले, एक आल्डिहाइड घेतला आपण, बेन्झाइड घेतलं, सॉरी हा, एक बेन्झाइड घेतलाय तुम्ही आणि दुसरा काय घेतलाय तुम्ही, कीटोन घेतलाय, म्हणजे बेन्झोफिनोन घेतलाय ना तुम्ही, किंवा ऍसिटोफिनोन घेतलाय इथं या ठिकाणी. कोणता कोणता फिनोन घेतलाय तुम्ही या ठिकाणी, ऍसिटोफिनोन घेतलाय. हा ऍसिटोफिनोन आहे. ऍसिटोफिनोन मध्ये कोणता हायड्रोजन आहे, अल्फा हायड्रोजन आहे, तो अटॅक करू शकतो बेन्झाइडच्या ऑक्सिजनवरती, बरोबर. म्हणजे आणि ही रिएक्शन जी आहे ती परत रिएक्शन मध्ये त्यांनी हिंट दिली आपल्याला की कशामध्ये करता तुम्ही रिएक्शन, डायल्यूट एनओएच सोबत रिएक्शन. कोणासोबत रिएक्शन करता, डायल्यूट एनओएच. म्हणजे बेन्झाइड आणि ऍसिटोफिनोन ही असेल रिएक्शन, तर तुमचं कोणती रिएक्शन होऊ शकते, क्रॉस आल्डिहाइड कंडेन्सेशन रिएक्शन होऊ शकते. चला कळालं. नुसतं आल्डिहाइड कंडेन्सेशन म्हणता येणार नाही, कारण आल्डिहाइड कंडेन्सेशन मध्ये काय होईल की तुम्हाला इथं सरळ सरळ दिलेलं आहे ना, सेल्फ आल्डिहाइड कंडेन्सेशन आहे, सिंपल आल्डिहाइड कंडेन्सेशन आहे, क्रॉस आल्डिहाइड कंडेन्सेशन. सरळ दिसतं बेन्झाइड एक आहे, म्हणजे आल्डिहाइड आणि कीटोन आहे ऍसिटोफिनोन, यांच्यामध्ये कंडेन्सेशन रिएक्शन झाली इन प्रेझेन्स ऑफ डायल्यूट एनओएच मध्ये, त्याला आपण कोणती रिएक्शन म्हणतो, हा क्रॉस आल्डिहाइड कंडेन्सेशन. चला क्रॉस आल्डिहाइड कंडेन्सेशन रिएक्शन म्हणतात. चला आता नेक्स्ट रिएक्शन बघा बरं. नेक्स्ट रिएक्शन, ह्या रिएक्शनला आपण काय म्हणतो, इथे टोलिन दिलेलं आहे, त्याचं नाव आहे टोलिन. आपण पाहिली ही रिएक्शन, बरोबर. काय नाव आहे याचं, टोलिन आहे. आणि हा टोलिन जो आहे, बरोबर, किंवा याला मिथाइल कीटोन असंही म्हणतात. ठीक आहे. टोलिन जो आहे याचं काय करायचं, तुम्हाला क्लोरिनेशन करायचं इन प्रेझेन्स ऑफ काय, इन प्रेझेन्स ऑफ H म्हणजे सनलाइट मध्ये. तुम्हाला याचं काय करायचंय, काय करायचंय, क्लोरिनेशन करायचंय. तर तुम्हाला विचारलं एक्स काय असेल, 2020 ला क्वेश्चन विचारला होता. क्लोरिनेशन म्हणजे काय, साइड चेन क्लोरिनेशन. म्हणजे या ठिकाणी तुम्हाला काय करायचं, क्लोरिनेशन करायचं. इथले दोन हायड्रोजन जे आहेत ते रिप्लेस करायचे आहेत आणि त्या ठिकाणी तुम्ही काय ऍड करणार आहात, क्लोरीन ऍड करणार आहात. म्हणजे रिएक्शन जी आहे ती कशी बनेल बघा. समजा हा टोलिन आहे CH3, ठीक आहे, हा टोलिन इथं रिएक्शन घेतो, याचं क्लोरिनेशन करायचं तुम्हाला, दोन हायड्रोजन आणि दोन क्लोरीन, बरोबर. मायनस काय होणार इथं, 2HCl आणि प्लस आणखी काय फॉर्म होणार आहे या ठिकाणी, इथं दोन हायड्रोजन गेले आणि दोन नवीन न्यू क्लोरीन या ठिकाणी ऍड झाले, CHCl आणि Cl, बरोबर. म्हणजे एक्स कोण असेल तुमचा, हा एक्स असेल बघा, 1,1
म्हणजे 1 फिनाइल डायक्लोरोमिथेन हा तुमचा काय असणार एक्स असणार 1 फिनाइल डायक्लोरोमिथेन बरोबर. आणि परत याचं हायड्रोलिसिस केलं. हायड्रोलिसिस केल्यानंतर आता पुढची प्रोसेस तुम्हाला माहिती आहे. इथं H2O ची ऍडिशन केली. ठीक आहे 2 H2O लागतील आपल्याला. तर मग आता इथं Cl मायनस आणि या H2O मधला H प्लस काय रिलीज होणार पुन्हा -2HCl होणार. आणि या ठिकाणी तुम्हाला डायहायड्रिक अल्कोहोल भेटतात. इथं बेंझिन रिंग असेल, इथं CH ग्रुप असेल आणि इथे OH असणार, इथे OH असणार. आता याचं परत तुम्ही काय करता डिहायड्रेशन काय ना हायली अनस्टेबल प्रोडक्ट आहे. म्हणून इथला H प्लस जो आहे आणि इथला OH मायनस जो आहे तो काय होणार रिलीज होणार आणि मग आपल्याला इथे डबल बॉन्ड फॉर्म होणार. कोणता इथं भेटेल तुम्हाला हा बेंझिन रिंग बरोबर. इथे असेल काय सी डबल बॉन्ड O आणि सिंगल बॉन्ड H. याला म्हणतात कोणता आयडी आहे बेन्झा आयडी. कोणता आयडी म्हणतात बेन्झा आयडी आहे. म्हणजे आपलं मेन टार्गेट आपलं एक्स ओळखायचं आहे आपल्याला बरोबर. एक्स कोण असणार तुमचा हा बी ऑप्शन जे आहे ते तुमचं एक्स असणार. ठीक आहे चला नेक्स्ट क्वेश्चन कडे. नेक्स्ट क्वेश्चन काय आहे बघा बरं. विच ऑफ द फॉलोइंग ऑन स्ट्रॉंग हिटिंग असं म्हटलं. विच ऑफ द फॉलोइंग ऍसिड विल फॉर्म बरोबर. विच ऑफ द फॉलोइंग ऍसिड विल फॉर्म अनहायड्राइड ऑन हिटिंग. बघा म्हणजे कोणता असा कार्बोक्सिलिक ऍसिड आहे त्याला हीट केलं तर तुम्हाला त्याच्यापासून काय भेटेल अनहायड्राइड भेटेल. म्हणजे सी डबल बॉन्ड ओ सी डबल बॉन्ड ओ हा ग्रुप तुम्हाला भेटेल असं तुम्हाला क्वेश्चन विचारलं. अनहायड्राइड मिळेल असा कोण असेल ठीक. आणि दुसरं काय म्हटलंय परत ऍसिड अमाइड भेटेल व्हेन स्ट्रॉंग हिटिंग विथ अमोनिया. म्हणजे दुसऱ्या वेळेस पुन्हा तुम्ही त्याची रिॲक्शन करतात त्या कार्बोक्सिलिक ऍसिडची अमोनिया सोबत तर तुम्हाला अमाइड भेटेल असं विचारलं. चला पहिला तर याच्यामध्ये जर आपण पाहिलं तर स्ट्रॉंग हीट केल्यानंतर अनहायड्राइड मिळेल तर या ठिकाणी सी डबल बॉन्ड OH कार्बोक्सिलिक ऍसिड ऍडजसंट पोझिशनला तुम्हाला दिसतायत. तर इथनं डिहायड्रेशन होऊन याचं लगेच काय होऊ शकतं अनहायड्राइड फॉर्म होऊ शकतो. जसं कार्बोक्सिलिक ऍसिडचं तुम्ही डिहायड्रेशन केलं बरोबर. डिहायड्रेशन केलं किंवा त्याला हीट केलं बरोबर की नाही तर त्यावेळेस तुम्हाला काय भेटतं अनहायड्राइड भेटतं. म्हणजे कार्बोक्सिलिक ऍसिड 2 मोल लागतात तुम्हाला पण इथं एकाच मॉलिक्यूलमध्ये हे जो फॅलिक ऍसिड आहे त्याला फॅलिक ऍसिड म्हणतात. एकाच मॉलिक्यूलमध्ये तुम्हाला 2 COH ग्रुप आहेत. त्याच्यामधून तुम्ही काय करू शकता एका एका COH ग्रुपचा OH मायनस आणि दुसऱ्या COH ग्रुपचा तुम्ही काय H प्लस OH मायनस हा आणि याचा काय H प्लस हा ग्रुप तुम्ही रिलीज केला स्ट्रॉंग हिटिंग केल्यानंतर. तर मग या ठिकाणी तुम्हाला काय भेटतं बघा. या ठिकाणी अनहायड्राइड भेटते. कसा अनहायड्राइड भेटेल बघा. बेंझिन ठीक आहे. रिॲक्शन देण्यासाठी थोडीशी जास्त प्रॅक्टिस करावी लागते बोर्डवरती. ठीक आहे. सी डबल बॉन्ड ओ सी डबल बॉन्ड सी डबल बॉन्ड एक ऑप्शन राहिलं ना याचं दॅट इज दिस बॉन्डिंग इज कॉल्ड. ह्या बॉन्डिंगला अनहायड्राइड बॉन्ड झालं. म्हणजे काय मिळेल तुम्हाला अनहायड्राइड मिळालं ऍसिड अनहायड्राइड. ठीक आहे. आता परत तुम्हाला दुसऱ्या वेळेस काय म्हटलं की तोच ऍसिड जो आहे त्याला तुम्ही अमोनिया सोबत रिॲक्शन केली समजा तो थॅलिक ऍसिड आहे. याचं नाव जे आहे ना थॅलिक ऍसिड आपण इथं लिहितो थॅलिक ऍसिड. हा थॅलिक ऍसिड हा थॅलिक ऍसिड ठीक आहे. हा थॅलिक ऍसिड सी डबल बॉन्ड ओ सिंगल बॉन्ड OH पुन्हा इकडे सी डबल बॉन्ड ओ सिंगल बॉन्ड काय OH. आता याची कोणासोबत रिॲक्शन म्हटलं अमोनिया सोबत. अमोनिया म्हटलं की तुम्हाला माहिती आहे अमोनिया काय देणार H प्लस प्रोटॉन देणार आणि हा NH2 मायनस कार्बोक्सिलिक ऍसिडची रिॲक्शन पण 2 मोल लागतील अमोनियाचे. इथे एक अमोनिया आणि इथे काय NH2 मायनस काय भेटेल बघा बरं हा OH मायनस आणि हा H प्लस काय मिळेल H2 मिळेल. हा NH2 कशावर अटॅक करेल कार्बन कार्बन. सेम या ठिकाणी OH मायनस आणि H प्लस NH2 कशावर अटॅक करेल या कार्बन कार्बनवरती. आता काय भेटेल प्रोडक्ट बघा तुम्ही इथं प्रोडक्ट लिहून घ्या. काय भेटेल प्रोडक्ट हा बेंझिन रिंग बेंझिन रिंग या ठिकाणी हा सी डबल बॉन्ड ओ सिंगल बॉन्ड इथे काय अटॅक केलाय NH2 ना अटॅक केलंय आणि इकडे पण सी डबल बॉन्ड ओ सिंगल बॉन्ड काय NH2 तुम्ही अटॅक केलाय NH2 म्हणजे काय भेटेल हाला माईन बरोबर. काय म्हणता त्याला तुम्ही हाला अमाईड. हाला अमाईड म्हणजे अमाईड नाही म्हणणार काय म्हणणार याला तुम्ही हाला अमाईड झालं. म्हणजे त्या ऍसिड अमाईड याला तुम्ही काय म्हणू शकता आणखी ऍसिड अमाईड ऍसिड पासून मिळवला हा अमाईड तुम्ही म्हणून म्हटलं याला कोणता ऍसिड अमाईड.
ठीक आहे. म्हणजे कोणता ऑप्शन आहे, हॅलिक ऍसिड ही ऑप्शन आहे. याच्यापासून आपण अनहायड्राइड पहिलं पहिलं हे पण मिळू शकतो अनहायड्राइड, आणि प्लस दुसरं जे ऑप्शन आहे त्याच्यापासून आपण ऍसिड अमाइड जो आहे तो सुद्धा मिळू शकतो. ठीक आहे. ऑप्शन कोणतं मिळालंय आपल्याला, बी मिळालं. चला नेक्स्ट काय सांगितलं, 3 नंबरचा क्वेश्चन सांगितलं की आयडेंटिफाय कंपाऊंड ए इन द फॉलोइंग रिएक्शन. सरळ सरळ आहे बघा, रिडक्शन केलंय H2 पॅलाडियम आहे, पॅलाडियम आहे आणि बॅरियम सल्फेट आहे. बरोबर. याला तुम्ही काय म्हणता, लिंगलास कॅटॅलिस्ट. त्याचं नाव आणखी एक काय नाव, याला काय म्हणता तुम्ही, लिंगलास कॅटॅलिस्ट. आता लिंगलास कॅटॅलिस्ट जे आहे, बरोबर, ते लिंगलास कॅटॅलिस्ट यूज केला तुम्ही रिडक्शन करता. कोणाचं रिडक्शन करता तुम्ही, ऍसिड हॅलाइडचं रिडक्शन करता. आता इथं अरोमॅटिक आयडेट तयार झाला, म्हणजे ऍसिड हॅलाइड तुम्हाला कोणता लागेल, अरोमॅटिक लागेल. इथं टुलिन दिलाय, इथं ऍसिटोफिनोन दिलाय, इथं बेन्झोइक ऍसिड दिलाय. ऍसिड हॅलाइड कोणता, बेन्झोइल क्लोराइड. बरोबर, बेन्झोइल क्लोराइड. आता बेन्झोइल क्लोराइडचा फॉर्म्युला माहिती आहे का तुम्हाला, बेन्झीन रिंग असणार, बेन्झोइल क्लोराइड लिहायचं आहे फक्त इथं, ए म्हणजे बेन्झोइल क्लोराइड. बरोबर, इथं बेन्झोइल क्लोराइड कसा असेल, बेन्झोइल क्लोराइड बघा बरं, इथे असेल सी डबल बॉन्ड ओ आणि सिंगल बॉन्ड काय सी, याला म्हणतात बेन्झोइल क्लोराइड. आणि ह्या बेन्झोइल क्लोराइडचं तुम्ही रिडक्शन केलं, बेन्झोइल क्लोराइडचं रिडक्शन केलं तर हा सीएल ग्रुप लिव्हिंग ग्रुप आहे, पटकन रिलीज होतो. या ठिकाणी एच जातो ह्या सीएल सोबत, म्हणजे काय फॉर्म होतो, इकडे बाय प्रोडक्ट मध्ये एचसीएल फॉर्म होतो. आणि दुसरा जो हायड्रोजन आहे तो या कार्बनवर अटॅक करतो या ठिकाणी दुसरा. त्यावेळेस तुम्हाला या ठिकाणी काय भेटतं, बेन्झा आयडी हाय. इथे मिळालं तुम्हाला काय, बेन्झा आयडी हाय. ठीक आहे. अशा प्रकारची ही रिॲक्शन आपल्याला या ठिकाणी मिळते. चला नेक्स्ट क्वेश्चन कडे आपण पुन्हा आता जाऊया. बघा नेक्स्ट क्वेश्चन काय सांगितलं आपल्याला इथं, की तुम्ही काय करणार आहात, थॅलिक ऍसिड. बरोबर, हा थॅलिक ऍसिड, त्याला काय म्हणतो आपण, थॅलिक ऍसिड म्हणतो. तर थॅलिक ऍसिडची रिॲक्शन करतात तुम्ही कोणासोबत, अमाइड सोबत. आताच पाहिलं आपण, थॅलिक ऍसिडची रिॲक्शन करतात कोणासोबत, अमाइड सोबत. काय भेटेल तुम्हाला, तुम्हाला भेटेल या ठिकाणी ऍसिड अमाइड. बरोबर, त्याला आपण थॅला अमाइड म्हणतो. बरोबर की नाही. आणि थॅला अमाइड जो आहे त्यामधनं पुन्हा परत तुम्ही काय रिलीज करू शकता, अमोनिया रिलीज करू शकता. काय रिलीज करू शकता, अमोनिया. आणि तिथनं अमोनिया रिलीज केल्यानंतर तिथं तुम्हाला नंतरचा फायनल प्रोडक्ट जो आहे तो मिळतो थॅलिमाइड. काय मिळतो, थॅलिमाइड. म्हणजे कसं रिॲक्शन जर आपण पाहिजे, इथं करू आपण रिॲक्शन कम्प्लीट. इथं पहिलं तुम्हाला अमाइड भेटणार, बघा हा इथं या ठिकाणी तुम्हाला काय भेटत, अमाइड भेटत. इथं काय भेटेल तुम्हाला, अमाइड भेटेल. ठीक आहे, हा इथं अमाइड. ओके, आपण बेन्झीन सी डबल बॉन्ड ओ सिंगल बॉन्ड NH2. पुन्हा इकडे सी डबल बॉन्ड ओ सिंगल बॉन्ड काय NH2. आता बघा इथला एक एक H प्लस आणि इथला काय लिव्हिंग ग्रुप कोणता होईना, NH2. म्हणजे या ठिकाणी रिलीज जे होणार आहे, मायनस जे होणार आहे ते काय मायनस होईल, अमोनिया रिलीज होईल. आणि मग या ठिकाणी तुम्हाला मिळेल हॅलिमाइड. हॅलिमाइडचा फॉर्म्युला बघा, हा बेन्झीन रिंग सी डबल बॉन्ड ओ, इकडे पुन्हा सी डबल बॉन्ड ओ, आणि इकडे काय राहणार आहे NH. याला म्हणतात कोणता अमाइड, हॅलिमाइड. हॅलिमाइड. ठीक आहे. म्हणजे कुठे भेटेल तुम्हाला, ऑप्शन कोणतं मिळेल, या ठिकाणी मिळेल ऑप्शन बी. स्ट्रॉंग हिट केला, ऍसिड अमाइड मिळालं. पुन्हा त्याच्यामधनं काय रिलीज केला आपण, अमोनिया रिलीज केला, NH3 रिलीज केला. बरोबर, रिलीज केल्यानंतर काय मिळालं, हॅलिमाइड. ठीक आहे. हा 11 नंबरचा क्वेश्चन तुम्ही अशा पद्धतीने रिॲक्शन कम्प्लीट केली आणि सॉल्व्ह केली. ठीक आहे. नेक्स्ट रिॲक्शन बघूया आपण. नेक्स्ट रिॲक्शन कोणती आहे, कार्बोक्सिलिक ऍसिड हॅव हायर boiling point than aldehyde ketone and even alcohol of comparable molecular mass. It is due to, सरळ सरळ आहे, बॉइलिंग पॉईंट तुम्हाला काय कॅल्क्युलेट करायचा असेल तर काय चेक करता तुम्ही, त्यांची काय चेक करता, हायड्रोजन बॉन्डिंग. पण कोणते हायड्रोजन बॉन्डिंग चेक करता, इंटरमॉलिक्युलर हायड्रोजन बॉन्डिंग. कार्बोक्सिलिक ऍसिड मध्ये जे इंटरमॉलिक्युलर हायड्रोजन बॉन्डिंग आहे कशी आहे, स्ट्रॉंग आहे. म्हणजे दोन मॉलिक्यूल जे आहेत कार्बोक्सिलिक ऍसिडचे स्ट्रॉंगली बॉन्डेड इच ऑर्डर. आणि त्यामुळं मग आपल्याला त्यांना टेम्परेचर मॅक्झिमम अमाऊंट लागेल एक एक मॉलिक्यूल सेपरेट करण्यासाठी. दॅट इज कॉल्ड
फॉर्मेशन ऑफ इंटरमॉलिक्युलर हायड्रोजन बॉन्डिंग स्ट्रॉंग फॉर्म करतो कार्बोक्सिलिक ऍसिड. त्यामुळं आयडियल कीटोन आणि अल्कोहोल पेक्षाही त्याचा बॉइलिंग पॉईंट जो आहे तो कसा आहे, हायर आहे. ते ऑप्शन कोणत्यामध्ये आहे आपल्याला मिळालं, सी ऑप्शन मध्ये मिळालं. ठीक आहे. तर काही रिमेनिंग क्वेश्चन्स पण आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये जे आहे ते डिस्कस करूया. ठीक आहे. 12 नंबरच्या नंतरचे क्वेश्चन्स. आता थांबतोय आपण. Ahorita estoy en clase.